हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज पुन्हा एकदा मस्त असं तांदूळांच्या हारांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मस्त अशा 2 गडद रंगांच्या तांदूळांचे हार आपण देवांसाठी बनवणार आहोत. तर त्याचीच ही प्रिपरेशन सुरू आहे. तर त्यासाठीच आधी जे मी हार बनवले होते ना, त्यामध्ये लाईट ग्रीन, ऑरेंज आणि पिवळा कलर याचा यूज केलेला होता. तुम्ही जर आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा, चॅनलवरती आहेत. खूप छान झालेले होते ते हारसुद्धा. पण आता मला काहीतरी वेगळं म्हणून थोडे गडद रंगाचे बनवायचे होते. तर म्हटलं हे तांदूळ पण वेस्ट व्हायला नको. तर त्यासाठी मी ना या ऑरेंज कलरच्या लाईट तांदूळांनाच मी डार्क गडद रेड कलर लावून घेणार आहे. आणि खूप जास्त जेवढे डार्क मला करता येतील तेवढे मी करून घेणार आहे. आणि ग्रीनलासुद्धा ग्रीन कलर खूप डार्क करणार आहे, जेणेकरून आपल्याला 2 छान असे डार्क कलर मिळाले पाहिजे. तर बघा, मी रेड कलर यूज केलेला आहे आणि रेड आणि ऑरेंज मिळून हा असा काहीतरी कलर तयार झालेला आहे डार्क. आणि आता या लाईट ग्रीन कलरच्या तांदूळांना सुद्धा गडद डार्क ग्रीन कलरने खूप जास्त गडद डार्क ग्रीन तांदूळ करून घेणार आहेत. आणि मग 2 ते 3 तास छान पंख्याच्या हवेखाली सुकवणार आहे. आणि सुकवल्यानंतर मग हार करायला घेणार आहेत. आणि खूप छान सुंदर दिसतात हे तांदूळाचे हार. खरं तर मी 2 वेळा बनवले. तर एक वेळाचे येल्लोवाले मी यूज केले देवांना आणि दुसरेवाले बनवले होते, पण ननदबाईंना आवडले तर त्या घेऊन गेल्या. तर मग मी आता तिसऱ्यांदा हे असे डार्क कलरचे आता बनवत आहे. तर बघा, तर अशी ही प्रोसेस आधी करावी लागते तांदूळांना कलर करण्यासाठी. तर बघा, जेवढं शक्य होईल तेवढं डार्क मी बनवून घेतलं आहे. आणि पाण्याचा अगदी कमीत कमी यूज करण्याचा प्रयत्न करायचा, नाहीतर मग आपले तांदूळ पाण्याने काय होता, ठिसूर बनतात. आणि जेव्हा आपण तांदूळाला गाठ मारतो ना हार बनवताना, तेव्हा तांदूळ तुटू लागतो. तर तसं नको व्हायला म्हणून अगदी कमी तांदूळ, कलर जास्त घ्यायचा आणि पाणी अगदी कमी घ्यायचं. सोडूनच त्यांना खूप जास्त डार्क बनवायचं. तर बघा, छान असे 2 गडद डार्क रंग आपल्याजवळ तयार झालेले आहेत. आणि ते जे आधीचे तांदूळ होते ते पण आपले यूजमध्ये आलेले आहेत. तर बघा, मी आता तांदूळ माझे सुकलेले आहे 2 ते 3 तासानंतर. तर आता हार बनवायला घेत आहे. आणि धागा वगैरे बघा मी असा बांधून घेत आहे. आणि हे ना एकदम डिटेलमध्ये मी आधीचे जे 2 व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी सांगितलं आहे की धागा कसा बांधलेला आहे. जर तुम्हाला करायचे असतील, असे हार बनवायचे असतील, तर तुम्ही ते व्हिडिओ फॉलो करू शकतात. तर बघा, आता मी असं बांधून घेतलेले आहे. आणि आता वरचा धागा जो आपल्याला गाठ मारायची असते तांदूळांना, तो धागासुद्धा बांधून घेते आणि हार करायला सुरुवात करते. आणि एक हार मला, जेवढे माझे देव आहेत देवाऱ्यात तेवढे हार मला बनवायचे आहेत. तर हे एका टायमाला काही शक्य झालं नाही, त्यामुळे 2 दिवसात मी केलेलं आहे. ज्यांना कंटिन्यू बसणं शक्य होते ते एका दिवसातसुद्धा करू शकतात, पण खूप जास्त पेशन्स लागतं त्याला आणि खूप जास्त वेळ बसावं लागतं. तर त्यामुळे हळूहळू जेवढे जमतील तेवढे एका दिवसात केले आणि बाकीचे दुसऱ्या दिवशी मी कंप्लीट केले. तर चला, आता एक करून सगळे हार मी बनवून घेते. आणि फायनल लुकसाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण हार माझे 2 दिवसात तयार झाले आणि जे पद्धत मी तुम्हाला दाखवली त्याच पद्धतीने मी संपूर्ण हार बनवलेले आहेत. आधीचे पण 2 व्हिडिओ आहेत ते पण मी पूर्ण डिटेलमध्ये त्यात सांगितलेलं आहे की गाठ कशी बांधायची, धागा किती असला तरी चालेल. तर खूप सुंदर सुंदर हार बनवू शकतो आपण वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनचे. तर बघा किती सुंदर. आणि एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच हे शेअर करणार आहे की हे हार देवांना घातल्यानंतर कसे दिसतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.